नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आत्ता मी आले लक्ष्मी निवासच्या सेटवर आणि त्याचं कारणसुद्धा अगदी खास आहे. आणि हे कारण काय आहे हे आपण जाणून घेऊया. आपले सगळ्यांचेच लाडके ब्युटिफुल हँडसम चार्मिंग खूप छान कपल आज आपल्यासोबत आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मुळात हे जे एनर्जेटिक इतकं शेड्यूल असताना सुद्धा तुम्ही आहात ते बघूनच मुळात खूप छान वाटतंय. तर कसं चाललंय? कितपत सोहळा आपल्या रंगात येणार आहे? लग्न सोहळा सप्ताह आहे भावनांची श्रीमंतीवाला. तर मला वाटतं लग्नाचं वातावरण की ते जे एपिसोड्स असतात त्याची एक वेगळी ऊर्जा असते. कारण एक ऑल कॉम्बिनेशन असतं, सगळे अख्खी कास्ट असते आणि जेव्हा गोष्ट छान असते त्या भागांची, नुसतंच आपलं लग्न आहे म्हणून सगळे तयार आहेत आणि लग्न असं नसून जेव्हा तो गोष्टीचा एक महत्त्वाचा भाग असतो तेव्हा तुम्हाला माहिती असतं की स्वतःचे पण आणि दुसऱ्यांचे पण खूप छान छान सीन्स होत असतात, छान एपिसोड्स होणार असतात. तेव्हा एकंदरीत खूप मस्त वाटतं. तुम्ही काय सांगाल सर? एकतर लग्न म्हणजे कसं की सगळेजण येतात, सगळेजण भेटतात. आमचं सुद्धा कुटुंब, तसंच लक्ष्मी निवास आमचं कुटुंब नाही, जिल्हा आहे. आम्ही म्हणतो जिल्हा आहे आमचा. तर या जिल्ह्यातले आता सगळे जे आहेत जिल्हेकरी ते आता आलेले आहेत, त्यामुळे अर्थातच सगळी धमाल आहे. बऱ्याच दिवसांनी काही काही लोक भेटत आहेत जे काही दिवस नव्हते आमच्याबरोबर शूटिंगला, ते आहेत. त्यामुळे सगळे एकत्र आहोत आणि लग्नासारखा एक तर इव्हेंट आहे. आणि ज्या प्रकारे घटना लिहिली म्हणजे सरळ रेषेत न जाता अनेक ज्या ड्रामॅटिक घटना ज्या घडतात त्यामुळे आम्हाला करायला इतकी मजा येते. त्यामुळे एक नक्की आहे की प्रेक्षकांना बघायला आमच्यापेक्षा खूप खूप अनेक पटीने जास्त मजा येणार आहे. त्यामुळे वी आर एन्जॉईंग. येस. आता सोहळा म्हटलं की सगळेजण एकत्र येतो, मजा मस्ती चालू असते. पण हे सगळं म्हणजे आपण जे सिरियलमधलं असते ते जवळजवळ आठवडाभर तो सगळा सीन सुरू असतो. पण कुठेतरी आपण जे खऱ्या आयुष्यात लग्न सोहळा आणि करत असतो ते खूप पर्टिक्युलर, खूप इमोशनल, म्हणजे साहजिक आहे इथे पण तेवढंच इमोशनल असतं. पण अशी काही एखादी आठवण कोणाच्या तरी लग्नातली की जी आजही पटकन तुम्हाला आठवते? मला वाटतं माझ्या सख्या बहिणीचं लग्न. कारण आपण एक तर खरं तर मला वाटतं की आपण आपल्या सख्या माणसाच्या लग्नाला कधी मेंटली प्रिपेअर्ड नसतो बहुतेक. आणि जेव्हा माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं ना तेव्हा इमोशनली आमच्या घरात तसंही खूप जरा वातावरण गंभीर होतं. आणि लग्न तिचं लव्ह मॅरेज होतं आणि आम्हाला माहितीच होतं आता लग्न आहे वगैरे असं सगळं. पण सकाळपासून ना खूप हसरं वातावरण आणि सगळे पाहुणे, नातेवाईक, भावंड सगळे भेटलं आणि एक असं आता अगं बाई आता लग्न लागणार, थांब तू उभी राहा असं म्हणून उभं राहिलं आणि ना मंगलाष्टक सुरू झालं आणि मला कळलंच नाही मी कधी रडायला लागले. कारण मे बी दॅट वॉज द पॉइंट. आय जस्ट रिअलाइज की ओ इधर से अभी अर्चू घर पे नहीं आएगी, इधर से अर्चू किसी और के घर जाएगी. अर्चना माझ्या धाकट्या बहिणीचं नाव. सो आय थिंक तो मोमेंट लाईफ टाईम माझ्या स्मरणात आहे. कारण खूप मी असं करत अशी उभी होते आणि अचानक मंगलाष्टक सुरू झाली आणि मला कळलंच नाही मी कधी रडायला लागले आणि का रडायला लागले. इट इज लेटर ऑन व्हेन आय गेव इट अ थॉट आय रिअलाइज की आय जस्ट रिअलाइज की अभी इसके बाद नहीं आएगी वो एक्चुअली घर पे. सो लग्न म्हणजे एक इमोशन्स असतात. डेफिनेटली. मला सांगायचं तर मला असं खूप इमोशनल वगैरे तर मला खरं सांग मला आठवणी खरं तर नाही येत. म्हणजे ज्या आहेत त्या धमाल. तुमच्या लग्नाची आठवण आहे का? आम्ही कालच चर्चा करत होतो दादाच्या लग्नाला किती 34 इयर्स झाले. हे जे असे विनोदी असतात ना असं काही नसतं यांचं, पण उगाच आपलं. पण दादा डू यू रिमेंबर तुमच्या लग्नाचा दिवस आठवतो तुम्हाला? येस ऑफकोर्स आठवतो. म्हणजे एकतर काही काही अशा गोष्टी आपण म्हणतो तसं की त्या अशा छप जाते ना तसं आहे. कारण तेव्हा कसं की हे होतं की नॅचरली की काय घालणार काय कुठला हे. तर तेव्हा साधारणपणे म्हणजे हे होतं की बाबा सकाळी कुर्ता आणि तर मला धोतर नेसायचो. काय 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 कुठे पण धोतर मग काही येत नव्हतं. मग कोणाला मग काय करायचं. तेव्हा मी करत होतो एक नाटक आणि नाटकात कसं ते मातीच्या गाड्याचं प्रकरण म्हणून नाटक होतं आणि नॅचरली ते एक्सपेरिमेंटल असल्यामुळे असं कोणी नव्हतं. त्यामुळे ऍक्टर्सच एकमेकांना हे करायचं. मला ते नीट नेसता यायचं नाही. आणि तेव्हा मोस्टली राजन भिसे जो आहे तो तिकडे मला मोस्टली नेसवायचा. तर तेव्हा असं झालं की नाही राजन काकालाच बोलवलं बिचारा सकाळी लवकर. मी नंतर ऑफकोर्स लग्नाला येणारच होता पण तो ते करण्याकरता धोतर नेसवण्यासाठी करता तो पोहोचला. सो अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे ती अशी गोष्ट आहे की लाईक यु नो जी म्हणजे काय म्हणूया अशी आता वाटताना कधी एवढी छोटीशी गोष्ट पण त्यावेळेस ती खूप मोठी गोष्ट आणि ते त्या
एक्साइटमेंट मध्ये त्यावेळेस ते योग्य वेळेस होणं, फार छान प्रकारे होणं, ती जरी दिसताना लहान असलेली गोष्ट ती माझ्याकरता खूप महत्वाची आहे. आणि लग्न सोहळा म्हटल्यावर कुठेतरी दोन व्यक्ती नुसतं एकत्र येत नसतात, तर फॅमिली सुद्धा त्यांच्यासोबत एकत्र येत असतात. तर ह्या सगळ्या माहोल असा वेगळाच असतो जो काही असतो. आत्ताची लग्न पद्धती आणि आपल्या आधीच्या ह्याच्यात फार तसं बघायला गेला तर फरक आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही म्हणजे कधी कधी असं वाटतं रे आताचं लग्न बघता की म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं हे लग्न नक्की म्हणायचं की काय, म्हणजे यात काही मेहंदी, ही मेहंदी, अरे मेहंदी मराठी नाही आहे शब्द हा, तरी मेहंदी सर्रास बोललं जातं आणि संगीत वगैरे. पण आता सर ते सगळं करण जोहर आणि यश चोप्राने आणलेलं आपल्या आयुष्यात, तर त्यामुळे मला त्यातला एवढाच भाग आवडतो की आता त्याने जे लग्न पटकन एका दिवसात संपतं ते आता एक आठवडाभर काही ना काहीतरी कार्यक्रम सुरू असतात. पण मला वाटतं तरी कोर इमोशन तेच आहे, म्हणजे सगळी मजा मस्ती करून झाल्यानंतर त्या त्या प्रांतातलं लग्न त्या त्या पद्धतीने, म्हणजे आपल्याकडे अक्षता पडून असेल की नॉर्थमध्ये बर्माला जयमाला करून असेल किंवा फेरे असतील, पण मला वाटतं कोर इमोशन तेच आहे की ते बघून आजही मित्रमैत्रिणींना पण आपल्या मित्रमैत्रिणीचं लग्न असेल तर डोळ्यात पाणी येतच, आनंदाने येतं. सो आय थिंक इमोशन बदलत नाही, खर्च फक्त वाढतो. तेच म्हटलं खर्च काय आहे, म्हणजे संगीताचं कोरिओग्राफर आणि त्यांचे रिहर्सल्स आणि त्याचे क्लासेस आणि काय, पण आता ते सर लग्नाचा मुहूर्त विचारत नाही, संगीत में कोणचा गाणं कर रहे हो. मला असं वाटतं की मुहूर्त आणि हॉल वगैरेची डेट घेण्या अगोदर कोरिओग्राफर ते बदलले, पण आता वेल बदल झालाय त्याला आपण म्हणजे काही पण एकच आहे की मजा येते, धमाल, ही गोष्ट मात्र खरी. येस येस. कुठेतरी ह्या सगळ्यात एक आई बाबा, म्हणजे ते मुलीचं लग्न असू दे, मुलाचं लग्न असू दे, आई बाबांचा एक इमोशन्स खूप वेगळ्याच असतात. अख्खा सोहळा हा इमोशन्सचा असतोच, पण आई बाबांच्या इमोशन्स एक वेगळ्या असतात. तर तुम्हाला काही अशी आई बाबांची आठवण किंवा तुला ताई अशी तुझ्या कुठेतरी जवळ, मी जसं म्हटलं की माझ्या धाकट्या सख्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा माझे वडील नुकतेच गेले होते, त्यामुळे तिचं लग्न ठरलेलं होतं. ओके. त्यामुळे ते लग्न व्यवस्थित पार पाडणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि कसे कधी कधी संयोग असतो, आपण फिल्मी म्हणतो, पण ज्या दिवशी माझा पप्पाचा बर्थडे 18 फेब्रुवारी त्याच दिवशी तिच्या लग्नाचा मुहूर्त होता. सो यु नो तसंही खूप इमोशनली वेगळ्या गोष्टी होत्या. आणि एक मोठी बहीण म्हणून आपण हे कर्तव्य नीट पार पाडू की नाही. घरातलं वातावरण तसं अजूनही दुःखाचंच होतं, पण ते जसं आई म्हणाली की मग तिचं लग्न ठरलेलं आहे, आत्ता नाही केलं ह्या वर्षी तर मग पुढची 2-3 वर्ष नाही करता येणार वगैरे, जी काय आपल्याकडे मान्यता आहे. तर तेव्हा आईची सिच्युएशन अशी नव्हती की आपण तिला दुखू का करून टाकू लग्नानंतर. सो मलाही असं वाटलं की ते त्याच वर्षी व्हायला पाहिजे. आणि पण चांगल्या माणसांना चांगली माणसं भेटतात. तसं आहे की माझ्या बहिणीचं जे सासर आहे ते अत्यंत कमाल माणसं आहेत की त्यांनी फक्त मला ना दादा सांगितलं तू म्हणशील तसं कर. कारण त्यावेळेला माझ्या डोक्यावर खूप कर्ज होतं, कारण पप्पा 1.5-2 महिने ICU मध्ये होते. सो खूप कर्जात होते आणि मला ते लग्न लावून द्यायचं होतं. आणि एखादं कुटुंब तुम्हाला कसं सपोर्ट करू शकतं, ज्यांचं तुमचा ॲक्च्युली तसा संबंध तोपर्यंत खूप आलेला नाही आहे. माझ्या जिजूचं कुटुंब, म्हणजे जिजू माझा वर्गमित्र, पण त्याच्या फॅमिलीने ज्या पद्धतीने त्या लग्नाच्या वेळेला सपोर्ट करावं की तू सांग एवढे पैसे द्यायचे, तू सांग हे असं करायचे, तू सांग हा रंग, तू सांग हे जेवण, ते आपण करू, अशा पद्धतीने. म्हणजे तो दिवस आहे. आणि आता माझ्या बहिणीच्या लग्नाला ऑलमोस्ट ते 24 वर्ष होती. सो ती माणसं तशीच आहेत. आणि जसं मी म्हटलं की अक्षता पडल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण 24 वर्ष झाली माझी बहीण मात्र स्माईल करते. अरे वा. तुम्ही काय खरं सांगू तर आतापर्यंत काही जे लग्नाच्या सगळ्या आठवणी आहेत ती म्हणजे माझी सोडता सगळ्या धमालच आहेत. मला वाटतं दादा, आता आपण हा सगळा विषय काढतोय ना, तर मला ना दादा, आय कॅन फील इट की दादाला एक लेक आहे, ते आता जेव्हा केव्हा त्यांचं ओव्हर देअर. आणि जेव्हा ते होईल, आणि आय कॅन इमॅजिन जेव्हा इथे आम्ही लेकींची लग्न लावतो तेव्हा डेफिनेटली दादाच्या मनात, दादाचं दाखवणारे नाही आहेत ते, इज लाईक इट्स ओके, पण आय एम शुअर देर इज अ पार्ट ऑफ तुषार दादा विच इज व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि ते असं सतत एक डिफेन्स घेऊन असतात, ते कुठल्याही तुम्हाला असं टच करू देत नाही त्यांचा इमोशन. आणि ही इज व्हेरी केअरफुल अबाउट दॅट, असं मला नेहमी वाटतं. मी गेल्या 6 महिने जे मी दादाबरोबर खूप काम करते आणि जवळून मी त्यांना बघते, तर मला असं खूप वाटतं की त्यांच्या लेखीचं जेव्हा लग्न होईल
तर बाई त्यांना आवरायला 2 माणसं ठेवायला लागतील, इतकी रडारड त्यांची होणार आहे. अँड आय एम शुअर आता त्यांच्या लेकीच्या लग्नाला आम्ही असणार आहोत. त्यामुळे दादा कोई बात नाही, रात को बैठेंगे आपण, असं मी त्यांना म्हणणार आहे. दादा आपण बैठेंगे, अपन कॉफी पियेंगे रात को, फिर बात करेंगे. तर आय कॅन सी अन इमोशनल तुषार दळवी व्हेरी सून. बघू, त्यामुळे त्यानंतरच आपण मला वाटतं प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो. आणि कसं लेक आणि बाबा हे नातं खूप वेगळंच असतं खरं तर. आई तर असतेच, त्यात काय नो डाऊट, पण कुठेतरी असं नाही की एक सिच्युएशनल की एक छोटी गोष्ट घडली की आपण म्हणतो की आई अगं आहेच. आणि आय कॅन सी दॅट बिकॉज इथे फोनवर मध्यंतरी मला वाटतं तिची लॅपटॉप बॅग हरवली होती, तर दादा अख्खा संध्याकाळ ही वॉज ट्राईंग टू फिगर आउट. आणि त्याच्यातला मध्येच बाबा येतो, दादा व्हॉट टू डू नाव वगैरे वगैरे, ठीक आहे लेट मी लुक इनटू. मग 4 ठिकाणी फोन केलं त्यांनी एअरपोर्टला, ते काय मिळू शकतो. ही वॉज सो बॉदर्ड, कारण तिचा लॅपटॉप होता, त्याच्यात तिच्या कामाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर ॲज अ फादर there was an actor who was doing scenes here and there was that Tushar Dalvi father who was there and was trying to pacify her. मध्येच एक लाईन अशी येत होती व्हेरी फादर वाली, असं कसं तुझं लक्ष नाही वगैरे का व्हॉट सो आय थिंक इट इज ऑलवेज ब्युटिफुल टू वॉच हिम ॲज अ फादर अँड इज ऑन द फोन. एक्झॅक्टली. आणि कसं असतं माहितीये, आणि खरं आहे ते की त्यावेळी लेकीला नक्कीच बाबाचीच आठवण पटकन येणार असणार, कारण ना कुठली तरी मोठी सिच्युएशनल गोष्ट घडली ना की आपण सहज म्हणतो बापरे, आणि ठेच लागली की आई ग. हा जो फरक आहे ना तो खूप म्हणजे पप्पाचा वर्ल्ड बेस्ट ग, ते ठरलं आपलं. पप्पा कमाल असतात. येस. आता फायनली सिद्धू आणि भावना ह्यांची लग्न होतोय, तो सोहळा आहे, काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे, यात काही शंका नाहीच आहे, कारण आपली ही मालिका महामालिका आहे. तर काय सिद्धू आणि ह्यांचा मला कितपत बॉन्डिंग, किंवा बाबा लग्नात काही ट्विस्ट नाही ना की बाबा थांबा असं कोणी मधीच म्हणणार होणारच तसं काही कसं लग्न होईल. ज्या सिद्धू आणि भावनाच्या लव्ह स्टोरी मध्ये अजून दोघांनी एकमेकांना खरं तर आय लव्ह यू म्हटलेलं नाहीये उघड उघड. अजूनही आपल्याला नाही माहिती की भावनाच्या मनात काय सुरू आहे. ती आई वडिलांचा मान ठेवण्यासाठी आणि तिचं तिला वाटते की काही पर्याय नाहीये, किंवा तिने वडिलांवर विश्वास ठेवला. वडील म्हणाले की हा निर्णय मी तुझ्यासाठी घेतोय आणि तो योग. मला वाटतं खूप महत्वाचा सीन आम्ही तो केला, ज्याच्यात वडील तिला म्हणतात की तुझी मानसिक स्थिती अशी नाहीये की तू स्वतःसाठी चांगला निर्णय घेऊ शकशील, तर तुझे वडील म्हणून मला तो घेण्याचा हक्क दे. आणि मग ती म्हणते हो बाबा तुम्ही सांगा मी काय करू, आणि ते सांगतात तुझं लग्न कर, सगळं चांगलं होणार. बाबाचा एका ह्याच्यावर आय थिंक हा खूप मोठा निर्णय वडील म्हणून पण त्यांनी घेतला. म्हणजे त्यांनी भलेही सिद्धू हा माझा मित्र आहे लक्ष्मीचा, पण सिद्धूचा एक अभ्यास माणूस म्हणून वडिलांनी केलाय, आणि इतकं खात्रीलायक ते तिला जेव्हा सांगतायत तर त्यांचा तो विश्वास आहे त्याच्यावर की तो सांभाळणार आहे माझ्या लेकीला. आय थिंक इतके लेयर्ड इमोशन्स आहेत ना, आणि ते इतके सुंदर आहेत ना. म्हणजे एखादी मालिका जेव्हा लोकांना आवडते, प्रेम करतात, त्याला कारणच हे असते लेयर्स ऑफ इमोशन्स, की प्रत्येक माणूस बघणारा त्याच्यामध्ये गुंतत जातो. आणि हा अख्खा लग्न सोहळा आहे ना, तो तुम्हाला तसाच गुंतवून ठेवणार. शेवटी कसं आहे, मालिका आहे, लग्न आहे, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे स्वतःच असेल, बहीण भाऊ कोणाचंही लग्न समारंभ प्रत्येकाने खूप अटेंड केलेले असतात. तर आता आम्ही मालिका दाखवताना शेवटी मालिका चालणार नाही लोकांना, त्यामुळे सरळ जर रेषेत गेली तर मग काय मजा ना. तर त्यामुळे याही आमच्या जो सप्ताह जो आहे सिद्धू आणि भावनाचा लग्न सप्ताह, त्यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आपण ज्याला म्हणतो, ड्रामा आणि खूप सारा ड्रामा. त्यामुळे जरी सगळ्यांना माहिती 2 गोष्टी सांगायच्यात की बाबा आता ती लग्न होऊन शेवटी जाणार आहे, तर अशा 2 गोष्टी कोणत्या सांगायच्या झाल्या तर तुम्ही काय सांगाल ॲज अ मुलगी तुमची? असं तिला भावनाला मला असं वाटतं की ती खूप एक आयडियल आपण ज्याला म्हणतो आदर्श, तशी ती मुलगी आहे. त्यामुळे एक आम्हाला खात्री आहे की तिकडे जरी गेली तरी ती सगळ्यांचा विचार करणारी आहे, त्यामुळे ती तिला वेगळं सांगायची गरज नाही. पण एवढंच आहे की काहीही झालं तरी प्रत्येक वेळेस वडील म्हणून माझं म्हणणं हेच आहे की तिची जी इच्छा आहे तसं तिने करावं, किंवा विचार करावा, आणि विचार करून जो काय तो निर्णय घ्यावा ती तो घेते. त्यामुळे तिने आपण ज्याला इंडिव्हिज्युअल, त्यामुळे एवढंच सांगणं असेल की तिची जी स्वतःची आयडेंटिटी आहे, किंवा आपण ज्याला इंडिव्हिज्युअलिटी म्हणतो, स्वत्व जे आहे ते न सोडता इतरांची काळजी घेत पण याचा अर्थ स्वतःला काय आपण त्याला म्हणूया, जरी स्वतः तू त्या कुटुंबात जातेस, त्या कुटुंबाचा एक भाग आहेस, पण तुला स्वतःचं सुद्धा काहीतरी आहे ते विसरून थोडं सांगणं नाही. मला वाटतं आम्ही लग्न ह्या विषयावर भावना आणि लक्ष्मी एकमेकींशी खूप बोलत नाही आहेत आत्ता, वातावरण तसं असल्यामुळे. फक्त एक सिक्वेन्स आम्ही केला, जो सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे, की ती म्हणते आई तू काळजी करू नको, की माझा स्वाभिमान मी तिकडेच जपेन, आणि लक्षात ठेव तो जपताना मी ही काळजी घेईन की मी परत इथे येणार नाही.
आणि मी म्हणते तू रेडी आहेस का? असं नाहीच सांगत आहे मी तुला, ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत. तू स्वाभिमानी असे मला माहितीच आहे, पण माहेरचं दार बंद झालंय असं कधी सांगितलं? सो मला वाटतं की आधीची जनरेशन कदाचित वेगळं सांगायची की तू सासरी गेलीस किंवा हा से तेरी अर्थी उठेगी. आत्ताचे पेरेंट्स मुलांना हे आश्वासन देतात की काही तशी सिच्युएशन आली तर आम्ही आहोत बरोबर. सो फक्त मुलांनी तेवढं सिरियसली घ्यावं की खरंच गरज पडली तर आईवडिलांकडे यावं. ते त्याचा गैरफायदा घेऊन आईवडिलांचा स्ट्रेस वाढवायला येऊ नये, आपला संसार जपावा. पण मला वाटतं माझी जी लेक आहे भावना, तर ती संसार करेल आणि तो तडीच नाही. येस येस, नक्कीच आम्ही सगळेजण आहोतच हा सोहळा एन्जॉय करण्यासाठी. तर आपल्या प्रेक्षकांना मस्तपैकी सांगा की ह्या सप्ताहाबद्दल. जसं मी म्हटलं की ह्या 23 तारखेपासून लग्न सोहळा सप्ताह भावनांची श्रीमंती पाहायला नक्की यायचंय, रोज यायचंय, सगळ्या सहकुटुंब सहपरिवारासह यायचंय आशीर्वाद द्यायला. सोमवार ते रविवार रात्री 8 वाजता फक्त झी मराठीवर. थँक्यू थँक्यू सो मच.